महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा आणि नाट्यमय ट्विस्ट हा पाहायला मिळत आहे। दोन महत्त्वाच्या विधानसभा जागा या अचानक रिक्त झाल्या आणि त्यानंतर आता पोटनिवडणुकांची घोषणा देखील झालेली आहे। या दोन जागा म्हणजे राहुरी आणि बारामती। सुरुवातीला अनेकांना वाटत होतं की या दोनही ठिकाणी निवडणूक ही बिनविरोधच होईल आणि फारसा राजकीय संघर्ष हा अनुभवायला मिळणार नाही। पण जसजशी वेळ पुढे जात आहे तसं या पोटनिवडणुकीचा सस्पेन्स हा वाढताना आपल्याला अनुभवायला पाहायला मिळत आहे। प्रत्यक्षात निवडणूक लागणार का, कोण उमेदवार असणार, कोण कोणाला पाठिंबा देणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पोटनिवडणुकांचा पुढील महाराष्ट्राच्या राजकारणावरती काय परिणाम होणार, या सगळ्या प्रश्नांची सविस्तर चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईब। सर्वप्रथम या पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं 15 मार्च 2026 रोजी महाराष्ट्रातील 2 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर केली। बारामती विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला कारण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी विमान अपघातामध्ये निधन झालं। तर दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झालेली आहे। निवडणूक आयोगानं या दोनही मतदारसंघांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे। या घोषणेनंतर लगेचच महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला। सुरुवातीला बारामतीबाबत एक वेगळं चित्र दिसत होतं, कारण बारामती मतदारसंघ हा अनेक दशकांपासून पवार कुटुंबाचा बालेकिल्ला ओळखला जातो। दिवंगत अजितदादा पवार यांनी या मतदारसंघातून तब्बल 8 वेळा विजय मिळवलेला होता। त्यांच्या या अकस्मात निधनानंतर स्वाभाविकपणेच तिथे सहानुभूतीची लाट ही निर्माण झालेली आहे। अजितदादांच्या पत्नी म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वाधिक पसंती असल्याचं देखील दिसतंय। त्यामुळे निवडणूक झाली काय आणि बिनविरोध झाली काय, विजयी कोण होणार किंवा विजयी कोण होऊ शकतं याचा अंदाज वर्तवायला आता कोण्या राजकीय विश्लेषकाची गरज वाटत नाहीये। या सगळ्या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची राजकीय भूमिका समोर आली, ती म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांची। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष असलेल्या सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात आम्ही या विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार उभा करणार नाही। त्यांनी असंही सांगितलं की सहानुभूतीचा आदर ठेवत या निवडणुकीत उमेदवार देणार नाहीये। त्यांच्या या वक्तव्यानंतर बारामतीत बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता पुन्हा एकदा मजबूत झाल्याचं चित्र दिसतंय, कारण विरोधी पक्षानेच उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणुकीचा संघर्ष हा कमी होऊ शकतो। पण एकीकडे सुप्रिया सुळे यांनी ही भूमिका मांडली असतानाच दुसरीकडे मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भूमिका जाहीर करून नवा बॉम्ब टाकलाय। महाराष्ट्रामध्ये बिनविरोध निवडणुकीची परंपरा नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे। पण असं असलं तरीही ही जागा ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार पक्षाच्या वाट्याला आलेली आहे। त्यामुळे काँग्रेस ही शरद पवार पक्षाच्या भूमिकेपुढे जाण्याची शक्यता ही फार कमी आहे। मात्र राजकारणात काहीही इतकं सोपं नसतं। बारामतीतील बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेला अचानक वेगळं वळण मिळालं जेव्हा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही निवडणूक लढवण्याचे संकेत दिले तेव्हा। जर त्यांनी प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरला तर बारामतीमध्ये प्रत्यक्ष निवडणूक होऊ शकेल। त्यामुळे आधी शांत वाटणाऱ्या या निवडणुकीमध्ये मतदारसंघातील निवडणुकीमध्ये आता थोडीशी राजकीय हालचाल सुरू झाल्याचं चित्र दिसत आहे। तरी देखील सहानुभूतीचा मुद्दा आणि पवार कुटुंबाची परंपरागत ताकद लक्षात घेतली तर सुनेत्रा पवार यांची बाजू सध्या तरी मजबूत दिसते। आता जर राहुरी मतदारसंघाकडे पाहिलं तर तिथे परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसते। भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झालेली आहे। राहुरी हा मतदारसंघ गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीचा मजबूत किल्ला म्हणून ओळखला जातोय। त्यामुळे या पोटनिवडणुकीमध्ये भाजप कोणाला उमेदवारी देणार हा प्रश्न सध्या सर्वात मोठा चर्चेचा विषय ठरलेला आहे। काही राजकीय वर्तुळामध्ये अशी चर्चा आहे की कर्डिले यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन सहानुभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे भाजप करू शकतो। मात्र राहुरीतील राजकीय समीकरण अचानक बदलवणारा एक ट्विस्ट समोर आलेला आहे। माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जाहीरपणे सांगितले की अंतर्गत सर्व्हेमध्ये राहुरी मतदारसंघासाठी माझं नाव सर्वात वर आहे। त्यामुळे आवश्यक वाटल्यास ते स्वतः या निवडणुकीच्या रिंगणामध्ये मैदानामध्ये उतरण्याचा विचार करू शकतात असे संकेत त्यांनी दिलेत। या वक्तव्यामुळे राहुरीतील राजकीय वातावरण हे अचानकपणे तापलं आहे, कारण जर सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी घेतली तर ही निवडणूक अधिकच रंगतदार होऊ शकते, कारण या मतदारसंघामध्ये भाजपचा मतदार तर आहेच पण विखे कुटुंबियांचीही वैयक्तिक ताकद मोठी आहे।
या दोनही पोटनिवडणुकांबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्त्वाचं विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलं की बारामती आणि राहुरी या दोनही जागा बिनविरोध व्हाव्यात अशी आमची इच्छा आहेच आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नही करत आहोत. मात्र त्यांनी हेही स्पष्ट केलं की जर निवडणूक लागलीच तर भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीनं लढण्यासाठी तयार आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची रणनीतीही स्पष्ट होते. बिनविरोधाची शक्यता असेल तर ठीक, नसेल तर निवडणूक झाली तरी ते पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याची तयारी त्यांची आहे. महाराष्ट्रातील पोटनिवडणुकींचा इतिहास पाहिला तर अनेकदा सहानुभूतीच्या लाटेमुळे वारसदारांना मोठा फायदा झालेला दिसतो. अनेक वेळा एखाद्या आमदाराच्या किंवा नेत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी देऊन पक्षाने सहानुभूतीची लाट मतांमध्ये रूपांतरित केलेली आहे. सर्वच पक्षांनी. बारामतीतही सध्या काहीसं असं चित्र दिसत आहे. पवार कुटुंबाची परंपरागत ताकद आणि सहानुभूतीचा मुद्दा लक्षात घेतला तर सुनेत्रा पवार यांना स्पष्ट फायदा मिळू शकतो. तर राहुरीमध्ये मात्र समीकरण वेगळं आहे. तिथे भाजपची संघटनात्मक ताकद मोठी आहे आणि स्थानिक पातळीवरती अनेक दावेदार देखील आहेत. कर्डिले कुटुंबीय, प्राजक्त तनपुरे यांच्यासारखे नेते किंवा सुजय विखे पाटील यांच्यासारखी मोठी नावं, या सगळ्यामुळे उमेदवारीचा प्रश्न हा अधिक गुंतागुंतीचा झालेला आहे. त्यामुळे राहुरीमध्ये खरी राजकीय चुरूस पाहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. पुढील काही दिवस या दोनही मतदारसंघांसाठी अत्यंत निर्णायक ठरणारे आहेत. उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल आणि त्यानंतर कोण प्रत्यक्षात मैदानामध्ये उतरणार हे स्पष्ट होईल. जर बारामतीमध्ये खरोखरच बिनविरोध निवडणूक झाली तर ती सहानुभूती आणि राजकीय परंपरेचं उदाहरण नक्कीच ठरेल. पण जर एखादा उमेदवार उभा केला गेला तर निवडणूक रंगण्याची शक्यता देखील आहे. राहुरीमध्ये मात्र शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची चिन्ह आत्ता तरी दिसत आहेत. निपक्षपणे पाहिलं तर या दोन्ही पोटनिवडणुका या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. एकीकडे बारामतीमध्ये सहानुभूतीची लाट आणि त्याचबरोबर ती पवार कुटुंबाची परंपरा किती प्रभावी ठरते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. तर दुसरीकडे राहुरीमध्ये भाजप कोणता राजकीय डाव खेळतं आणि उमेदवार कोण ठरवतो यावरती या संपूर्ण निवडणुकीचं चित्र हे अवलंबून असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बारामतीमध्ये खरंच बिनविरोध निवडणूक होईल का? आणि राहुरीमध्ये अखेर भाजपचा उमेदवार कोण असेल? तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या विश्लेषण वाइब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील राजकीय अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. तोवर जय महाराष्ट्र.